गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग बीट ढेबेवाडी मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो. ओके, बघा आपण गेले बरेच दिवस आता इयत्ता 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा एकदम जवळ आलेली आहे आणि गेले बरेच दिवस आपण त्या दृष्टीने तयारी करत आहोत. त्याचा तुम्हाला फायदा होत आहे किंवा नाही एकदा सांगा बरं मला. फायदा होतो किंवा नाही? क्लास तर बघता ना? जरी तुम्ही क्लास बघत असाल परंतु तुम्ही जोपर्यंत तुमच्या शाळेमध्ये त्याचा सराव जास्तीत जास्त शाळेमध्ये किंवा तुमच्या घरी जास्तीत जास्त त्या उदाहरणाचा सराव करत नाही तोपर्यंत ते उदाहरण तुम्हाला वेगामध्ये सोडवता येणार नाही. मी बऱ्याच वेळा सांगतो की आपली परीक्षा फक्त आपल्या ज्ञानाची आपल्याला किती येतं याची नसते. कारण जे 75 प्रश्न तुम्हाला येणार आहेत, बरोबर आहे की नाही? पहिला पेपर असेल तर मराठीचे 25 आणि बुद्धिमत्तेचे 50. पहिल्या पेपरला मराठीचे 25 आणि गणिताचे 50 असे 75 प्रश्न येणार आहेत. आणि दुसऱ्या पेपरला इंग्रजीचे 25 आणि बुद्धिमत्तेचे 50 असे 75 प्रश्न. मग आपल्याला त्या 1.5 तासामध्ये आपल्याला 75 प्रश्न सोडवायचे आहेत. 1.5 तासाची वेळ किती होते? 90 मिनिट, बरोबर आहे की नाही? का 150 मिनिट होते? 90 मिनिटांमध्ये आपल्याला 75 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला ते गणित ते उदाहरण वेगामध्ये सोडवावं लागेल. मला एखादं उदाहरण येतं आणि मला जर 2 मिनिटं लागली ते उदाहरण सोडवण्यासाठी तर मला ते उदाहरणाचा उपयोग आहे का? कारण माझी तिकडे परत 2 उदाहरणं राहणार, बरोबर आहे की? वेळ संपेल ना माझी तोपर्यंत. म्हणून उदाहरण सोडवण्याबरोबरच ते उदाहरण वेगात यायचं असेल तर आपल्याला नक्की या दिवसामध्ये सराव करावा लागेल. मराठी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इंग्रजी असेल, जास्तीत जास्त तुम्ही वाचन करा. गणिताची जास्तीत जास्त उदाहरणं सोडवाल तेवढा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. तर त्या दृष्टीनं आपण जास्तीत जास्त तुमचा सराव व्हावा या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार आहोत. आणि आजही आपण गणिताच्या तासिकेमध्ये आज आपण काही उदाहरणं सोडवून पाहणार आहोत. उदाहरणं सोडवण्याचा उद्देशच हा आहे की आपल्याला परीक्षेमध्ये कोणत्या पद्धतीनं उदाहरण येऊ शकतं आणि ते उदाहरण आपण कोणत्या पद्धतीनं सोडवलं पाहिजे हे आपल्याला समजावं. या उद्देशानं आज आपण काही उदाहरणे घेणार आहोत. मी जसं तुम्हाला सांगितलं की उदाहरण मी फक्त सोडवून देणार नाही तर तुम्हाला थोडा वेळ देणार आहे. 30 सेकंद, 40 सेकंद किंवा 1 मिनिट तुम्ही स्वतः अगोदर सोडवून पाहायचं, बरोबर आहे की नाही? आणि मग मी तुम्हाला त्या फळ्यावर सोडवून देणार. कारण मी तुम्हाला गेल्याच तासिकेमध्ये उदाहरण सांगितलं, फक्त पाहून आपल्याला ते उदाहरण येणार नाही. मी किंवा तुमच्या शाळेतली सर जर फळ्यावर उदाहरण सोडवून देत असतील तर त्यावेळेस ते आपल्याला सोपं वाटतं. परंतु आपण ज्यावेळेस सोडवू त्यावेळेस अनेक अडचणी निर्माण होतात. तर आपण वेळ न घालवता आपण उदाहरणाला सुरुवात करणार आहोत. करायची सुरुवात? गुड. आता बघा पहिलाच प्रश्न आहे. पहिला प्रश्न मी लिहितो इथं फळ्यावर. दिसतो ना फळ्यावरचं? 10 खुर्च्यांची किंमत. काय विचारलं तुम्हाला? 10 खुर्च्यांची किंमत. खुर्च्यांची किंमत 1950 रुपये आहे. तर 13 खुर्च्यांची किंमत किती? चलो, तुम्हाला 1 मिनिट वेळ पर्याय देणार नाही. पर्याय देण्याची आवश्यकता नाही या उदाहरणाला. ओके, चलो. तोपर्यंत मी दुसरं उदाहरण लिहून घेतो. तुम्हाला हा 1 मिनिटाचा वेळ देतो, तिकडे दुसरं उदाहरण लिहून घेतो म्हणजे आपला वेळ वाचणार आहे. ठीक आहे.
सोडवा. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक नसतो? चल पर्याय घेऊया. चला पहिलं उदाहरण सोडवा. हे नका सोडवू. जे पहिले उदाहरण आहे ते सोडवा. 10 खुर्च्यांची किंमत 1950 रुपये आहे, तर 13 खुर्च्यांची किंमत किती? काय करावं लागेल? झालं असेल आपलं उदाहरण, झालं असेल अशी अपेक्षा मी करतो. चलो चला 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 चला. पुन्हा झालं उत्तर? नसेल तर पुढे लक्ष द्या. बघा आले ना उत्तर? सांगा, मी इथे लिहून ठेवतो. ठीक आहे, ओके. पुढे बघा काय, 10 खुर्च्यांची किंमत 1950 रुपये आहे, तर आपल्याला किती खुर्च्यांची विचारले? 13. डायरेक्ट काढता येईल का रे? डायरेक्ट काढता येईल का? नाही काढता येणार. मग अगोदर किती खुर्च्यांची केली पाहिजे? एका खुर्चीची काय केली पाहिजे ना. 10 खुर्चीची दिली, 13 खुर्चीची कशी काढता येईल? नाही काढता येईल. अगोदर एका खुर्चीची काढता येईल. मग मी जर एका खुर्चीची किंमत काढली तर मला 13 खुर्चीची काढता येईल परत, बरोबर आहे की नाही? हा, डायरेक्ट याला म्हणणार 13? हा नाही ना. मग आपण एका खुर्चीची काढू. एका खुर्चीची कशी काढणार? 10 खुर्च्यांची एवढे, तर एका खुर्चीची 1950 भागिले 10, बरोबर आहे का? हे शून्याला शून्य केलं, मग एका खुर्चीची किंमत किती आली? 195 रुपये आली, बरोबर आहे की नाही? मग आता एका खुर्चीची 195 रुपये, तर 13 खुर्च्यांची काय कसं करणार? गणित कसं म्हणणार? 195 गुणिले का भागिले? हा, एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार करतात. एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार करतात, बरोबर आहे की नाही? एक लाडू 195 रुपयाला आहे. एक लाडू म्हणण्यापेक्षा काय, समजा एक दप्तर म्हणा. एक दप्तर पिशवी असते ना, बॅग असते ना, एक बॅग 195 रुपये, तर 13 बॅग गुणिले 13. 13चा पटापट आहे, सांगा. 13 पाचशे 15. 13 पाचशे पाठ करा. 13 पाचशे 93. 93 बापा बापा बापा. 93 117. 117 6 117 6 123 बाबा. 13 की 13 12 13 12 मग किती असणार आहे? 13 खुर्च्यांची किंमत किती असणार आहे? 2535 रुपये. समजलं का? अरे ते पाडपाट करा. पाडपाट केलं तर एक वेळा सुटणार आहे ना, तर 3 नमुना परत 1 नमुना, बरोबर आहे की नाही? वेळ जातो. पाड पटकन आलं पाहिजे. पाडा काय मला असं ते 13 असं नाही पाहिजे. 13 पाडा कसा पाहिजे? 13 गुणिले 5 आहे ना, 13 पाची 65 डायरेक्ट आलं पाहिजे, कळलं का? 13 9 किती आहे? मग काय तर झाला बोल. पाडा कसा पाठ पाहिजे? 13 9 असं डायरेक्ट आलं पाहिजे. 13 9 117 मग असं आलं पाहिजे. लक्षात आलं? नंतर 13 गुण, समजा उदाहरणार्थ असलं 9 गुणिले 17 34 9 पर्यंत म्हणून बसलं. 17 9 असा पडापड पाहिजे. किती? 17 9 153, बरोबर आहे. गुड, असं पडापड पाहिजे.
12 9 108 असं पाठापाठ पाहिजे, कळलं का? समजा 12 सख 72 लगेच आलं पाहिजे, त्यासाठी पाठापाठ करण्यास सराव करा. ओके, समजलं? चला पुढे गेलो. याला 1 मिनिट वेळ देतो. 1 मिनिट नाही, याला 10 सेकंद बस. हे उदाहरण पिशेपर्यंत ते सोडवायचं. हे पाठच पाहिजे तुम्हाला, हे पाठच पाहिजे तुम्हाला. चला चला, त्याच्यात काय विचार करण्यासारखं काहीच नाही ते. पर्याय नंबर सांगा. पर्याय नंबर 7. पर्याय 4 असतात पण पर्याय नंबर 7. हे 2 पर्याय वाढवले. चला इकडे पर्याय नंबर सांगा मला पटकन. ओके चल, चला काय गणित होतं? संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक नसतो? कोणता अंक नसतो? अगोदर आपल्याला काय माहित पाहिजे? पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असतो? असतो माहित असेल तर नसतो कळेल, बरोबर आहे की नाही? मग सांगा कोणकोणता असतो वर्ग? अरे किती सोपा आहे. चला 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, 25, 6 चा वर्ग, 7 चा वर्ग, 8 चा वर्ग, चला 9 चा वर्ग, 10 चा वर्ग, इथं वर्ग ना तरी एक बरोबर असं काय केले म्हणा सरांनी, बरोबर आहे का? वेळ नसल्यामुळे पाठ केली आपल्याला. चला काय विचारले प्रश्न? पूर्ण वर्ग संख्येत नाही या 1 4 9 16 25 36 49 81 100 121 144 169 पुढं 196. चला पुढं 200 225 256 पुढं 18 चा वर्ग 256 ना. 18 चा कितीचा? परत 121. चला 144 169 13 चा 14 चा 196 15 चा 225 16 चा 256 17 चा 289 18 चा 324 19 चा 361 बरोबर आहे का? आणि 20 चा 400. ह्या पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग संख्येला दुसरं नाव काय? या संख्येला कसल्या संख्या म्हणतो आणखीन आपण? बरं जाऊ दे, ते परत सांगतो. चला पुढे. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक नसतो? असतो कोणता? 1 असतो, 4 असतो म्हणजे हा पर्याय गेला, 9 असतो म्हणजे हा पर्याय गेला, 6 असतो, 5 असतो, परत 6 9 4 0 असतो, हा पर्याय गेला. तुम्हाला कुठं 7 दिसतं का रे? नाही. 7 दिसतं का? म्हणजे आपलं योग्य उत्तर असणार आहे 7. मग आता मला सांगा अंक किती आहेत रे आपले? 0 2 1 2 3 4 तसे 9 आणि 0 आहेत पकडू आपण, बरोबर? मग मला सांगा रे असणारे कोणते नसणारे कोणते मी तुम्हाला लिहून देतो, म्हणजे तुमच्या ते परत चुकणार. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी असणारे आणि एकक स्थानी नसणारे.
बरोबर. असणारे सांगा मग मला आता. एक सापडला असतो का एकक स्थानी? आहेच ना एकक स्थानी. परत 4 आहे. चला पुढं 9 आहे. अरे मग 6 अगोदर सांगा ना. हा 6 पुढं 9 पुढं 5 असतो का? नसतो. 5 आहे ना इथं. मान हलवायची नसतो. सर नसतो म्हणलं की नसतो. आपण थोडा तरी विचार करावा. 5 असतो का एकक स्थानी? 5 हा अंक वर्ग संख्येच्या एकक स्थानी असतो का? असतो. सर नसतो म्हणलं की नसतो. असतो. 5 हे झाले एकक स्थानी असणारे. आता एकक स्थानी नसणारे सांगा. 2 दिसला का तुम्हाला कुठं? 2 दिसला का कुठं? 2 3 7 8 हे पाठच करायचं. त्या दोन्हीपैकी एक पाठ. वर्ग संख्येच्या एकक स्थानी मी काय केलं सांगू का? मी हे पाठ केले. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक नसणारे अंक पाठ केले. 2 3 7 8 2 3 7 8 काय आहे 2 3 7 8? पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी हे अंक नसतात. मग हे पाठ करायची गरज आहे का? हे असतात. हे नसतात म्हणजे हे असतात. आहे कळतंय का? समजतंय का? हे दोन्ही पण पाठ करायची गरज आहे का? हे पाठ करा ना. ह्याच्यात कमी आहेत. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी नसणारे अंक कोणतं? 2 3 7 8 मग राहिलेले असतात. मग इथं बघा 2 3 7 8 आलं नाही. 7 नसणारे 7 8 असणारे मध्ये शून्य पण येऊ शकतो. म्हणजे हे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी असतात आणि हे मात्र नसतात. हे आता चुकेल का परत? हे मुद्दा म्हणून उदाहरण घेतले मी तुम्हाला समजावं लक्षात राहावं. हे पाठच करा. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक नसतात? 2 3 7 8 सोपं आहे ना. 2 3 7 8 बाकीचे असतात. मग इथं प्रत्येक वेळेस नसणारा विचारतील का? हे 3 पर्याय देतील आणि ह्यातला एक देतील. असणारा कोणता? बरोबर आहे. डन. समजलं? गुड. चला पुढे दिले की हे बघा तोपर्यंत हे पुसून घे. हे लिहून घेतलं असेल तुम्ही. गुड. चला इकडे उदाहरण घेतो मी. तोपर्यंत ते उदाहरण सोडवा. इकडे उदाहरण देतो मी तोपर्यंत. गुड. चल झालं. झाला असेल. काय उत्तर आलं सांगा. मी लिहितो तिथं. हा बरं गेलाय का? आणखी कोणाचा वेगळा नाही का? ठीक आहे. चला 80 खडूपैकी 3/8 भाग खडू म्हणजे किती खडू? म्हणजे 80 खडूचा भाग किती करायचे समान? 8. बरोबर आहे की नाही? या 80 खडूचे किती समान भाग करायचे? 8. आणि त्याच्यापैकी किती घ्यायचे? सांगा बरं. 80 खडूचा 8 समान भाग करा. जसं मी आता तुम्हाला विचारलं होतं ना परिपाठाला 50 चा 4 समान भाग किती? विचारलं का नाही? किती? 50 चा 4 समान भाग केल्यावर एक भाग किती जातो? 12.5 जातो ना. तसं 80 खडूचा 8 समान भाग करा. 80 चा 8 भाग करा ना.
80. एक भाग किती झाला? 8चा. बरोबर की नाही? 10चा. सॉरी, किती झाला? एक भाग 10चा. 3 भाग काय चुकलं? काय चुकलं? एक भाग 10चा येतो ना. चुकलं कुठे काय? एक भाग 10चा. त्याच्यापैकी किती भाग घ्यायचे? 3. आपलं उत्तर हे पाहिजे होतं. तुमचं हे कसं काय आलं? अरे बाबांनो, इकडे लक्ष द्या तुम्ही. मीच कन्फ्यूज झालो. लक्षात आलं तुमच्या? 80चं किती भाग करायचे? 8 भाग करायचे. मग करा ना 80चा 8 भाग. 10, 20, 30, 40, 50, 60, 70. झालं ना. कितीचा भाग आला? 10चा आला. हा? आणि किती भाग घ्यायचे? 3 भाग. नाही समजलं? समजलं? आणखीन एक वेगळी पद्धत बघा, सोपी पद्धत. काय करायचं? 80चे किती भाग? 3/8. 80ला गुणायचं. आता काय अवघड आहे का? 80चे किती भाग विचारलंय? एवढं गुणायचं. 8 एके 8, 8 एके 8. किती आलं? 10 आलं की नाही? 10 गुणले 3, 30. आता चुकेल का? 24 कसं काय आलं तुमचं? काय केलं? 8 त्रिक 24 केलं. वा, शाबास. लक्षात येतंय का? पोचतंय का शिकवलेलं? अरे 8 भाग करा आणि त्याच्यापैकी 3 भाग घ्या. चला हे घ्या. तोपर्यंत मी इकडे पुसतो. लिहू पुढचं गणित मी हे होईपर्यंत लिहितो. चलो झाला. त्यासाठी आपल्याला अगोदर रूपांतर करता आलं पाहिजे. तासाचं मिनिटामध्ये, मिनिटाचं तासामध्ये आपल्याला रूपांतर करता येणं आवश्यक आहे. चला, झाली वेळ संपली. किती वेळ थांबता? चलो समजून जमना? जमलं? कसं जमलं? कसं जमलं? जमलं ना? जमविलं ना? आता आपण जमवायचं. काय जमलं? गणित जमलं ना? आता आपण जमवायचं का? 2.25 तास बेरीज 2.25 मिनिटे बेरीज सॉरी बरोबर किती सेकंद. आपल्याला कशात विचारलंय? सेकंदात विचारले. मग एका तासाचे सेकंद किती रे? एका तासाचे सेकंद सांग. एका तासाचे मिनिट सांग ना बाळांनो.
एका तासाचे सेकंद किती? गुड, 3000. 2 तासाचे, 2.25 तासाचे विचारले. दुसऱ्या तासाचे सांगा. हे 2 तासाचे झाले, बरोबर आहे का? वरच्या पावचे 2.25 म्हणजे किती? 2 आणि पाव ना. 2 पूर्ण आणि पाव भाग. आणखी मग पाव भागाचे त्याचे 4 भाग करावे लागतील ना. अर्धा भाग किती होईल? 1800, 900. बरोबर आहे का? हे झाले 2.25 तासाचे सेकंद. एका तासाचे, 2 तासाचे, पाव तास. 2.25 म्हणजे काय? आणि बाळांनो, 2.25 म्हणजे किती? 2.1/4 तास. बेरीज हे कसं लिहू शकतो? 2.25 मिनिट. 2.1/4 मिनिट असं लिहू शकतो. मग 2चे 1चे 200 आणि पावचे 900 झालं. आता याचं लिहू आपण. याची बेरीज करा. 2 मिनिटाचे सेकंद किती? आणि इथे मिनिट दिलं का? मग 2 मिनिटाचे किती? 120. बरोबर का? आणि वरच्या याच्या पावचे 15. 120 च्या पाव का? अरे असं का करता? पाव भाग कितीचा असतो सेकंदाचा? मिनिटाचा 15 सेकंद. करा बेरीज. 5 3 पुढं 9 1 10 6 16 6 22 3 3 6. एवढं काय आलं हे? सेकंद. समजतंय का? बोला, समजतंय का? कळलं का नाही? परत एकदा सांगू. काय समजलं? काय समजलं? किती आलं उत्तर? 7235. 7235. 2.25 तास. हा, काय तर चुकलंय का? मग आपलं चुकलंय का? बघा एकदा. 9 1 10 10 6 16 16 6 22 हाच्याने 2 रे. असं का करता? माझं लक्ष नसतं की तुमचं मी लक्ष नसतं. बघा ना, 9 1 10 10 6 16 16 6 22 22 ला 2 हाच्याने 2 3 3 6 2 8. अरे मग तुमचं लक्ष पाहिजे ना. सरांनी केलं की बरोबर आहे. सर बरोबर आहे, बरोबर आहे. 8235. आता आपलं उत्तर बरोबर आहे. मग तुम्ही सांगितलं पाहिजे ना, सर काय झालं? तुम्ही 2 लिहिलं, हाच्या 2 यायला पाहिजे. काय नाही, सर म्हणलं की मान हलवायची आहे की नाही. मी काय सांगितलं सुरुवातीलाच? मी काय सांगितलं? गणित हा असा विषय की आपल्याला बरोबर आल्याशिवाय वाटल्याशिवाय आपण बरोबर आहे म्हणायचं. सरांचं चुकलंय नाही तर मग तुम्ही सांगितलं पाहिजे, सर इथं 7 येत नाही, 2 हातच्या येतात, 8 येतात. बरोबर आहे का? होय म्हणायचं. भाकर खाली का? होय. चपाती खाली का? होय. पाऊस पडेल का? होय. लक्षात आलं? ओके. जरी सर मी असेल, तुमच्या शाळेत असेल, कुठेही असेल, किंवा तुमच्या घरी तुमची मम्मी पप्पा तुम्हाला गणित शिकवत असतील, त्यावेळेस आपलं लक्ष पाहिजे की कुठं चुकतंय. तर आपण काळजीपूर्वक लक्ष देत आहोत याचा त्याचा अर्थ होतो. मी लिहिलं होय, मी लिहिलं होय, असं लक्ष द्यायचं. चला पुढचं हे उदाहरण सोडवा. सोडवलंय? नाही सोडवलं. चला मी इकडे पुसतो तोपर्यंत. पुसूया. इकडे गणित लिहतो पर्यंत मी. ठीक आहे.
चला झालं उत्तर. शिव हे पर्याय आहे का? ते सोडवायचं नाही आपल्याला, इकडे सोडवायचं. पर्याय काय पाहिजे? पर्याय पाहिजे. पाठीमागच्या गणिताचे पर्याय पाहिजे. कोणाला पाहिजे? देऊ पर्याय. बरं तुम्ही म्हणताय तर देतो पर्याय. दुसऱ्याकडून लिहितो. देऊ पर्याय. हो कुणाच येते पर्याय द्या म्हणतात ना, दिलं पर्याय. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. हे पर्याय तुमच्या समोर आहे. चला चलो हे उदाहरण सोडवा. हे नका सोडवू, ते परत सोडवणार आपण. वेळ वाचवण्यासाठी आपण तिकडे लगेच पटकन लिहून घेतो, कारण लिहायला वेळ जातो ना. ठीक आहे. पुन्हा झालं. झालं. हो म्हणता उत्तर सांगा ना. हो म्हणता उत्तर सांगा ना. हो म्हणता ना, उत्तर सांगा. चला पर्याय क्रमांक 2 आला का? हा आला का? याला करू का फोन मी? हे तुमचं उत्तर आलंय का? ठीक आहे. मग आपण चेक करायचं. 2 झालं तुझं. तुमचं किती आलंय? कमेंट मध्ये लिहा. चला कुणाचं आलंय? कमेंट मध्ये लिहू शकता तुम्ही. पर्याय नंबर लिहा, नंतर उत्तर लिहा. ठीक आहे. ओके, लिहा तोपर्यंत आपण चेक करू. चलो समोर बघा. आता ज्या वेळेस लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ज्या वेळेला समोर बघायचं, ज्या वेळेस मी फळ्यावर सांगत असेल ना, त्यावेळेस अजिबात लिहायचं ना. ज्या वेळेस मी फळ्यावर समजून देत असेल त्यावेळेस लिहायचं नाही. लक्षात येतं? चला 12,000 कसे लिहिणार? 11,000 बरोबर आहे. 11,700 बरोबर आहे ना. 12,000 मग एवढं घाबरत का सांगता? सव्वा 13,000 13,225 गुड, बरोबर आहे. 13,250 गुड. पावशे गुड. पावशे म्हणजेच पाऊणशे म्हणू शकतो ना त्याला. शे म्हणजे किती? शतक 100. शे म्हणजे किती? शतक 100. मग 100चं पावशे म्हणजे किती? फक्त 75. करा बेरीज. वजाबाकी 5 5 आणि 5 10 7 7 आणि 1 8 8 आणि 2 10. बेरजेकडे बघा. 3 आणि 2 5. काय चुकलं सांगा? पर्यायच नाही ना तिथं. हे उत्तर आलं का तुमचं? पर्याय चुकला का मग? थांबा बघतो लगेच बघतो. लगेच बघतो. काय पहिला पर्याय 28,300 आणि मग यांच्याकडून चुकलं असेल. असू द्या. चला इथं 75 पकडा. आपलं तर काय चुकलं नाही. बरोबर आहे. आता 12,000 11,750 सव्वा 13,000 13,250 पावशे 75 0 5 आणि 5 10 7 17 7 आणि 1 8 8 आणि 2 10 3 आणि 2 5 बरोबर आहे. तेच उत्तर पाहिजे.
असू दे ओके 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 ओके. हे उत्तर आपलं येणार आहे 2 नंबर पर्यंत. ओके ठीक आहे. चल हे पुस्तक समजलंय. आता हे उदाहरण सोडा तुम्हाला 1 मिनिट असं करा. तोपर्यंत मी इथं होतो. तुम्ही म्हणा सर हे झालं की ते झालं की ते हे सोडवायला लावताय पुढचं लिहितं. आम्हाला थोडा विश्रांती तर घेऊ द्या. परीक्षा होईपर्यंत विश्रांती नाही. परीक्षा झाल्यावर 1 दिवस विश्रांती घ्यायची. सकाळी झोपायचं दुसऱ्या दिवशी पेपर झाला ना 7ला 8ला उठायचं. 1 दिवस निवांत झोपायचं. कधी 22 फेब्रुवारीला पेपर झाला. 23 तारखेला झोपायचं 8 वाजेपर्यंत. घरच्यांना सांगायचं मला 8 वाजेपर्यंत उठवायचं नाही. मी खूप अभ्यास केलाय. मला 8 वाजेपर्यंत 23 तारखेला उठवायचं. ठीक आहे. चला सोडवा. अरे सर दशांश चिन्ह मध्ये आहे का ते? ठीक आहे. चल झालं उत्तर. झालंय. सांगा पर्याय नंबर 1 आले. हा हे उत्तर आलं तुमचं. चेक करूया आपण. चेक करूया. असं बरोबर वाटतंय का मी सोडून दिलेलं बरोबर वाटतंय रे? ज्यावेळेस तुम्ही स्वतः सोडवता त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास पण वाढतो की नाही. सर मला हे गणित आलं, सर मला ते गणित आलं, येतं की नाही. आणि ज्यावेळेस आपण सोडवतो आणि आपलंच उत्तर बरोबर असतं त्यावेळेचा आनंद वेगळा असतो. इथं मी तुम्हाला उत्तर सोडून दिलं. आता इथे कसं झालं पाठीमागच्या गणितामध्ये तुमचा पर्याय बरोबर होता, बरोबर आहे की नाही. त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होतो. अरे मी सोडवलं, परत सरांनी सोडवलं, माझं उत्तर बरोबर आहे. हा आनंद खूप मोठा आहे आणि हाच आनंद आपल्याला आत्मविश्वास वाढवतो. मला ते गणित येतं आहे म्हणून मी तुम्हाला वेळ देतो. कारण मी लिहिणार, सोडवणार, तुम्ही बघणार, वही झाकणार, घरी जाणार, ते कुठे राहणार, वहीत राहणार. वही का आपल्याला पेपरला लिहायचे, वही का पेपरला लिहायचे, आपल्याला काय न्यायचं पेपरला, हे न्यायचं. म्हणून लक्षात येतं. चल चला हेच गणित मी असं लिहू शकतो का रे? लिहू शकतो असं लिहू. 18.25 मध्ये किती मिळवल्यास 25 येतं असं लिहू शकतो. मग मी ह्या दोन्हीची वजाबाकी पण करू शकतो. करूया. म्हणजे काय, ह्या दोन्हीची बेरीज एवढी आहे, त्यातली एक माहित आहे, म्हणजे ह्यातनं एक आलं की हे उत्तर येणार आहे. उदाहरण कसं असं इकडे बघा. 10 मध्ये किती मिळवल्यावर 7 येतं. 10 मध्ये किती मिळवल्यावर 7 येतं तुम्हाला माहिती आहे. किती, 3 मिळवल्यावर. मग ह्या दोन्हीची वजाबाकी करू शकतो ना मी. काय नाही रे, असं कसं रे, 13 पाहिजे रे इथं. 10 मध्ये किती मिळवल्यावर 13 येतं. मग मी 13तनं 10 गेल्यावर 3 उत्तर येणार आहे ना, बरोबर आहे का. 10 मध्ये किती मिळवल्यावर 13 येतं. मग 13 मधनं मी 10 वजा केल्यावर 3 उत्तर येणार आहे ना. मग मी इथं पण असं करू शकतो की नाही, या दोन्हीची वजाबाकी करू शकतो. करू. 25 वजा 18.25 बरोबर आहे का. इथं काय नाही म्हणजे 0 0. सांगा चला 25 मधून 0 तर 25 जातं का. मग काय घ्यायचं, घेऊ. कुठलं घेऊ, इथलं घेतला. इथं किती झालं 10. परत इकडं 10. इथं 10तनं 5 गेलं 5.
9 मधनं 2 गेलं 7, इथं 4 राहिलं बरोबर. 4 मधनं 8 जातं का? पुढं 14 मधनं 8 गेलं, बोला की 6, इथं 1 राहिलं 0, आलं का? 6.75. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. बरोबर आहे ना? माझ्याकडे परीक्षेमध्ये एवढा वेळ नाही, तर मी काय करणार, पर्याय ठेवून पण बघू शकता तुम्ही. त्याचं ओपनच की हा पर्याय ठेवा पहिला, 25 उत्तर येत आहे का बघा, बरोबर. किंवा माझ्याकडे एवढा पण परीक्षेत वेळ नाही, तुम्हाला तोंडी सुद्धा याचं उत्तर आलं पाहिजे. कसं 18.25 म्हणजे किती आहे? 18.25 आहे, बरोबर. आपल्याला 25 पर्यंत जायचं आहे. हा मग 18.25, चला 19.25, 20.25, 21, 22, 23, 24. 25च्या पुढे जाते का? 6 तर झाले ना, मग 24.25 पर्यंत आलोय. मग 25 वाला किती कमी आहे? पाऊण कमी आहे, म्हणजे 75 पाऊण. लक्षात येते का? असं पण आलं पाहिजे तुम्हाला. पण हे कधी येतं? सरावाने येतो बरं का, असं नाही येत. किंवा असं करू शकता 18 किती? 25, 18 7 25, बरोबर. 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 7 बरोबर. पण पुढे 25 आहे ना 18च्या, मग किती? हे 25 कमी केलं पाहिजे ना या 7 मधनं, मग किती? 6.75. असं पण येतं, पण हे कधी सरावाने येतं, तोपर्यंत तुम्ही असंच करू शकता. डन डन टनाटन. चला हे बघा उसवे चलो चलो झाला. पर्याय कशाला पाहिजे? उत्तर सांग ना डायरेक्ट, पर्याय देत नाही, उत्तर सांग. 6 येतात का तुझ्या? 8 का माझे? 9. संख्या लिहिता आली का अगोदर? लिहून किती? कशी लिहिली सांगा. कोण लिहून दाखवता येतो बाळाला? अरे लिहून दाखव ना. कशी दाखव दाखव कशी लिहिली. अरे ते वयम वयवर लिहिलेलं आहे ना, दाखव. वही दाखव ना मला. अगं बाई आपल्याला काय लिहायचं आहे? 50,05,5,005 असं लिहायचं आहे. 50,05,5,005 लिहिता येत नाही का? कसं लिहिलं सांगा. इकडे बघा, इकडे बघा, पुढे बघा. 50 कोटी हो का? 50 कोटी. हा लक्ष आहे का? लक्ष आहे का? 0,0 बरोबर. लक्षाच्या पुढे काय असतं? 1000, 10,000 असतं. 10,000 आहे का? 0
आहे का? दशक आहे का? एकक आहे का? झाली बघा संख्या. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी किंवा उलटी लिहू शकता तुम्ही आणखी. बघा चला 5 किती आहे? 50 कोटी 5,005. हे 5 दशक आहे का? शतक आहे का? 5,000 आहे. हजार आहे ना? 10,000 आहे का? लक्ष आहेत का? कोटी आहेत का? आहेत ना 50 कोटी. अशी संख्या. मग काय आवड होतं? किती शून्य आहेत? आपलं फायनल आन्सर असणार आहे हे. डन. आमच्या स्वराने की नाही लिहिलं. चला हे दोन त्याला संक्षिप्त रूप द्या. चला अति संक्षिप्त रूप द्यायचे. चलो थोडं फास्ट. चलो ही उदाहरणं तुम्ही हे सोडून द्या. तुम्ही हे 1 2 3 तुम्ही सोडवा आणि तुमच्या शाळेतील सरांना दाखवू शकता. चला याचं संक्षिप्त रूप द्या. किती भाग जातो याला? मुलीला 9 जातो का? नाही जात. 13च्या पाड्यात आहे बघा. 13 7 आहे का? 13च्या पाड्यात बघा ना. 13 13 7 91 खाली जातो का? 13 1 13 किती उरलं? 1 त्याच्यावर घेतलं 3 13 1 13 आलं का? यासाठी पाठोपाठ पाहिजे. अरे 91 दिलं ना त्यांनी. अरे ते उदाहरण देताना असं काय देतात? त्यांनी सोडून बघितलेलं असतं. मग आपल्या लक्षात आलं पाहिजे 91 दिले ना. अरे 91 कुणाच्या पड्यात आहे? 13च्या. मग आपण एकदा 13 घालून बघूया ना. हे तुम्हाला नाही कळणार. समजा 13च्या पड्याने 143 91 कळू शकतं ना. मग ते पण असंच देतात बरोबर आहे का? पण आपण लॉजिक काय लावायचं? ते 91 दिले म्हणजे 91 कुठल्या तर पाड्यात असणार. मग आपल्याला माहित पाहिजे त्यासाठी पाड्यापाठ पाहिजे. ओके डन. चला हे खालचं गणित हे गणित हे आणि हे तुम्ही तुमच्या शाळेतील सरांना सोडवून दाखवू शकता आणि दाखवाल. आणि हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. 1 मिनिट देतो तेवढं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आणि आपण या ठिकाणी आज थांबणार आहे. ओके तर मी या ठिकाणी आज थांबतो. धन्यवाद.